आज मी करणार होते गाजराचा हलवा। त्याच्यासाठी मी कढईत 2 मोठे चमचे तूप घालून घेतले। हलव्यासाठी मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून खिसून घेतलेले। आता ते आपण कढईत टाकूयात। आणि आता हे आपण परतूया। एक 5 ते 10 मिनिटं आपण व्यवस्थित परतून घेऊया। आपले गाजर परतेपर्यंत इथे आपण ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत। आता आपण ते तुपावर छान असे परतून घेऊयात। आपल्या गाजराचा आता रंग बदललाय। अजून एक 5 मिनिटं फक्त आपण परतून घेऊयात आणि आता त्याच्यात आपण दूध टाकूयात। आपल्या गाजराचा रंग आता खूप छान झालेला आहे। आता आपण याच्यात 2 वाट्या दूध टाकणार आहोत। आता आपण दूध टाकूयात। मी याच्यात थोडीशी साई पण घेतलेली आहे। दूध रूम टेम्परेचरवर घेतलेलं आहे हे। आता हे छान आपण परत एकजीव करून शिजून देऊया थोडा वेळ। एक 5 मिनिटं झाकण ठेवून आपण शिजून घेऊयात। आपले गाजर शिजतायत तोपर्यंत एका कढईत मी 1 चमचा तूप घातलंय। याच्यावर आता आपण ड्रायफ्रुट्स परतून घेऊयात। थोडेसे लाल कलर आला याला की आपण काढून घेऊयात। आपले ड्रायफ्रुट्स आता छान गोल्डन शेडमध्ये झालेले आहेत। आता आपण काढून घेऊयात। आपले ड्रायफ्रुट्स भाजून झालेत। आता मी याच्यात 1 मोठी वाटी खवा घालणार आहे, तोही परतून घेऊयात। आपला खवा पण आता छान परतून झालाय। आता आपण गॅस बंद करूयात। आता आपण गाजर शिजलेत का पाहूयात। अजून 1-2 मिनिटं आपण गाजर शिजून देऊयात। आपलं दूध आता पूर्ण आटलेलं आहे। आणि गाजर पण मऊ शिजलेत। आता आपण याच्यात 1 वाटी साखर टाकणार आहोत। साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक 5 मिनिटं आपण आता वाट पाहूयात। आपली साखर विरघळल्याच्या नंतर आपण याच्यात खवा टाकणार आहोत। आपण आता एकदा चेक करूयात। आपलं साखरेचं पाणी आता बऱ्यापैकी आटलेलं आहे। मिनिटं अजून थोडंसं हलवून आता आपण याच्यात खवा घालूया।
आणि चांगलं एकजीव करून घेऊया. आपण याला परतणार आहे. आपला हलवा आता तयार झालेला आहे. आता आपण याच्यात ड्रायफ्रुट्स टाकूयात आणि ते मिक्स करून घेऊया. आपला हलवा तयार झाला आहे. आता आपण याच्यात थोडीशी वेलची पावडर घालूया. वेलची पावडर एकदम शेवटी घालायची, म्हणजे त्याचा फ्लेवर येतो व्यवस्थित. एक चमचा तूप टाकूया. तूप तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आपला हलवा तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.